श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर काल गुरुवारचे मस्तपैकी छान अशी पूजा करून घेतल तो. कालचा दुसरा गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला आणि दत्त जयंती पण होती. ते आज विसर्जन करून घेणार आहे बघा. समर्थ सगळ्यांना. तर आपण काल पूजा मांडलेली होती, तर आता आपण उतरवायचं आहे पूजा असे छान प्रकारे मस्त. तर पूजा उतरावून घेऊया आता आपण. छानपैकी आता आपण काल केलेली पूजा होती, आज विसर्जन करून घेत आहे. तर आणि तांब्यातलं कळसातलं पाणी आपल्याला तुळशी मातेला टाकायचं आहे आणि आंघोळ करून असं छान प्रकारे पूजा विसर्जन करून घ्यावं लागतंय. तर मी पूर्ण पूजा आता उतरावून घेत आहे लक्ष्मी मातेची. हे अगरबत्ती लावायचं आहे, तिकडल्या साईडला ठेवली आहे. परत हे फळं होते, फळं पण मी काढून घेत आहे आणि थोडेसे फुलांचा हार आहे ते पाण्यात विसर्जन करायचे. आणि ते केळी काढून घेतले. परत ते कॅरी बॅगमध्ये फुलं ओतून घेते, म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करता येते. आणि इथं तिथं कुठं नाही टाकायचं, पाण्यामध्येच वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं. असं साचलेल्या पाण्यात पण घाण पाण्यात नाही विसर्जन करायचं, नदीला विसर्जन करायचं. आणि त्या टोपल्यामधले फुलं सगळे मी कॅरी बॅगमध्ये ओतून घेतले आणि ह्याच्यामध्ये सगळे फळं काढून ठेवले मी टोपल्यामध्ये. आणि हे नागिनीचे पानं राहतात ते खायला ठेवायचं खाण्यासाठी. हे खायचे पानं इथं नागिनीचे. कळसामधले सगळे पानं आता मी जमा करून ठेवते, म्हणजे आपल्याला उद्या खायला होत्यात. आणि ते नाही विसर्जन करायचं. आणि ज्याला कुणाला खाऊ नाही वाटलं त्यांनी कुणाला तर देऊन टाकायचं खाण्यासाठी, म्हाताऱ्या माणसाला. आणि हे पाणी आपलं कळसमधलं पाणी आहे ते तुळशी मातेला ओतून नमस्कार करून घ्यायचं. आणि हे काय झालं बघा आता, टोपल्याला हे पाट्याला आपली ब्लाऊजची फीस लाल कपडा होता ते चिटकून बसला आहे. धूप लावलेलं होतं मी त्यावर आणि ते डायरेक्ट पाट्याला चिटकून बसलंय, फाटूनच निघालं ब्लाऊज. कपडा लाल कपडा होता ब्लाऊज पीसचा. हे बघा चांगलं चिटकून बसले. आता हे काही निघन असं वाटत नाही मला. पीस पण फाटली आहे थोडीशी आणि चांगलं चिटकून बसले. काय करावं की आता ह्याला कशानं काढावं तेच कळणार. तरी पण थोडं पाणी लावून बघते मी, निघतंय का काय होतंय. थोडं भिजल्यावर निघन का असं वाटतंय, पण निघणार नाही. कात्री तर हाय वाटाले मला. खालून सुराख पडले का नाही काय माहीत. आता सुराख तर काय दिसेना झाले. जाऊ द्या, राहू द्या. आता आपण पूजा उतरावून घेऊया. हे तांदूळ आहेत ठेवलेले कळसाखालचे. आणि आता लक्ष्मी मातेला प्रणाम करून घेऊया आणि लक्ष्मी माता उचलून पाट्यावर ठेवून घेऊया देवाऱ्यावर. हे बघा लक्ष्मी मातेची मूर्ती. आता आपल्याला गाय मातेला पण ठेवायचे आहे बाजूला. आणि हे पानाचे पत्ते जे आहेत ते फुलाच्या हारामध्ये ते घालून ठेवायचं आहे, म्हणजे हे पण पत्ते पाण्यात विसर्जन करायचं वाहत्या पाण्यामध्ये. असं इथं तिथं नाही टाकायचं. हे पण पत्ते जमा करते मी सगळे फांटे आपले फळाचेच राहतात, फुलांचे काय नसतात. आंब्याचा, परत डाळिंबाचा, सीताफळ, पेरू असे राहतात. तर लक्ष्मी मातेचे फोटो मी काढून घेतले आणि वरी
ठेवून दिली अडकावून. हे लाल कपडा आहे ते पण काढून घेते मी. तर हे लाल कपडा मी लातूरहून आणलेला आहे. पूजाचा कपडा आहे मस्त असा. तर हे कळसात तांब्यातलं पाणी आपल्याला कळसाला ओतायचे. चला मग बाय आता.